नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी आपला अभिजित सोळंके सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये जसं की नगर परिषद असेल, वेगवेगळ्या महानगरपालिका असतील किंवा डीएचएस असेल किंवा आरोग्य विभाग भरती अंतर्गत जे स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे महत्त्वाचं पद आहे, ज्यांचा एसआय चा कोर्स कंप्लीट झालेला आहे किंवा जे विद्यार्थी एसआय चा कोर्स कंप्लीट करत आहेत ते शासकीय सेवेमध्ये होणार आहेत, त्यांच्याकरिता या पदाविषयी संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। त्या पदाकरिता आपल्याला नेमकी कर्तव्य कोणती असणार आहेत सर्व्हिस मध्ये लागल्यानंतर, तसेच आपल्या जबाबदाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, आपल्याला नेमकं काम काय आहे इन सर्व्हिस मध्ये ते हे सांगितलं जाणार आहे। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यू करिता आपण स्पेशल बॅच घेत आहोत। त्याची आज लास्ट डेट आहे ऑफरची, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण जी 2 दिवसाची ऑफर ठेवली होती त्याचा आज लास्ट दिवस आहे। हे 1499 रुपयामध्ये तांत्रिक विषयासहित बॅच जॉईन करता येईल। यामध्ये पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला आपण देणार आहोत। कोणत्याही वेगळे बुक घेण्याची आवश्यकता पडणार नाही। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, टॉपिक वाईज एमसीक्यू, तांत्रिक प्रश्नावरती भरपूर सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार, सर्व विषय एकत्रितरित्या एकाच बॅच मध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहेत। तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऑफरचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी ज्या राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या दिलेल्या आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाच्या, तर त्या आपण बघणार आहोत। स्वच्छता निरीक्षकांचा जॉब चार्ट काय आहे, यामध्ये स्वच्छता निरीक्षकांनी आवश्यकतेप्रमाणे विविध विभागामध्ये हजर राहावे, निकडीच्या वेळेस वगैरे ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्यांनी काम करावे। त्यासोबतच संस्थेतील परिसराची संपूर्ण स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही स्वच्छता निरीक्षकांची आहे। असेल आंतरवासिता वैद्यकीय विद्यार्थ्यांना असलेल्या वसतिगृहांची स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याची जबाबदारी सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्यावरती असणार आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जे एमओ असतात, मेडिकल ऑफिसर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, काम करावं लागणार आहे। तसेच चौथं वैशिष्ट्य आहे, चौथं कर्तव्य आणि काम आहे तुमचं जबाबदारी, संस्थेतील विविध प्रसंगी विशेष स्वच्छतेची कामे सफाईगार कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे करून घेण्याची जबाबदारी असेल। त्यासोबतच विभाग प्रमुखाने वेळोवेळी सोपविलेली वेगवेगळी कामे तुम्हाला वेळेमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे। त्यानंतर आरोग्य संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिबिरे जे कॅम्प आयोजित केले जातात त्या संदर्भात मदत करणे। त्यानंतर 6व्या नेक्स्ट जॉब चार्ट मध्ये आहे विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे आणि ते यशस्वीरित्या कसा होईल त्यासाठी मदत करणे। विविध राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी स्वच्छतेची कामे कर्मचाऱ्यांकडून करून घेणे, जनतेस आरोग्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करू स्वच्छ व आल्हाददायक परिसर प्रसन्न राहील याची काळजी घेणे। त्यासोबतच स्वच्छतेबाबत वेळोवेळी वरिष्ठांनी सांगितलेले कामे प्रभावीपणे करणे। तसेच पुढचं वैशिष्ट्य आहे जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे, महाविद्यालयातील पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदत करणे, संस्थेतील शहरातील विविध ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणे, त्यांच्या अहवालानुसार जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार ते चेक करणे, काम करणे प्रभावीपणे, साथीच्या आजाराचे रिपोर्टिंग करणे, विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचे सर्वेक्षण करण्यासाठी मदत करणे। ओके, त्यासोबतच AFP सर्वेक्षण करणे, त्यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये मदत करणे, असे एकंदरीत तुम्हाला 10 ते 15 जे जबाबदारी देण्यात आलेली आहे शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर हा पूर्ण तुमचा जॉब चार्ट असणार आहे। यानुसार तुम्हाला पूर्ण काम करायचं आहे। तर हेच खूप चांगलं पद आहे। 12वी नंतर आपल्याला एसआय चा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या जाहिराती निघतात जसं की महानगरपालिकेमध्ये जागा आहेत स्वच्छता निरीक्षकच्या, तसेच नगर परिषद मध्ये सुद्धा 309 जागा आहेत, तसेच आरोग्य विभागाअंतर्गत 937 जागा असणार आहेत 4 ते 5,000 पद भरतीमध्ये। तसे डीएचएस मध्ये आहेत डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत। तसेच सेंट्रलला सुद्धा जागा निघतात, म्हणजे स्टेटचं सुद्धा आणि सेंट्रलचं सुद्धा एक्झाम तुम्ही या ठिकाणी एसआयचा जर कोर्स कंप्लीट झालेला असेल, आता एसआयचा कुठला पाहिजे तुम्हाला तर अखिल भारतीय स्तरावरचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या
शासन मान्य संस्था, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, तिथनं तुमचा कोर्स कम्प्लीट झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी वेगळ्या ज्या जाहिराती निघणार आहे त्या स्वच्छता निरीक्षक पदाकरिता अप्लाय करू शकता. तर त्याला सांगितलेला आहे तुम्हाला जो सिलेबस आहे टेक्निकल नॉन टेक्निकल मध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर असेल, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश. ओके. त्यानंतर आहे नॉन टेक्निकल मध्ये तुमचे जे तांत्रिक घटक आहे रिलेटेड, जसं की डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, स्वच्छता व्यवस्थापन आहे, वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज असतील किंवा हेल्थ एज्युकेशन असेल, एपिडेमॉलॉजी, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सब्जेक्ट आहेत, टॉपिक आहेत ते तुम्हाला एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. प्लस आपण याच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता आजचा शेवटचा दिवस आहे. 1499 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर करिता ही ऑफर दिली जाणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442226 तर या नंबरवरती कॉल करायचा आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. तसेच बॅच जॉईन करण्याकरिता ऍपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याकरिता सुद्धा लिंक या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, थँक्यू.